हाय फ्रेंड्स, आणि खरंच उद्याचा दिवस माझ्यासाठी स्पेशल आहे. यासाठी थोडंसं रेडी स्वतःला पॅम्पर करायचं ठरवलंय. स्वतःला पॅम्पर करण्यासाठी मी माझे केस थोडे ओलेविले केलेले आहेत आणि माझा प्लॅन आहे की माझ्या केसांना हेअर कलर करणार आहे. त्याच्यानंतर का माझा हेअर कट करण्याचा सुद्धा प्लॅन आहे. बघूया काय काय जमतंय. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो, हाय, नमस्कार, मी आहे केतकी आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. आता हेअर वॉश वगैरे झालेला आहे आणि मी आता चाललेले आहे हेअर कट करायला. बहुत अच्छा लगेगा. मला माझा हेअर कट करणं गरजेचं आहे, कारण खाली जे केस आहेत हे असे ती शेंडीसारखे झालेले आहेत, ज्याला मी डेड हेअर असं म्हणते, आणि मला ते कट केले पाहिजेत. नाही कट केले तर अशा हेअरमुळे हेअर ग्रोथ पूर्ण थांबते. त्यामुळे मी आता हेअर कट करायला चालली आहे. रॉयल हेअर सलॉनला आलेली आहे आता, आणि तिथे मी करते आता माझा हेअर कट. मला हा आहे रॉयल हेअर सलॉन आणि इथे मी ऑलरेडी अपॉइंटमेंट घेतलेली होती. मी माझ्या केसांवर फार काही एक्सपेरिमेंट करत नाही आहे, कारण माझ्या केसांमध्ये फार काही वेगळ्या गोष्टी दिसत नाहीत, कारण ते कर्ली आहेत. मी करते आहे केस थोडेसे ट्रिम आणि त्याच्यामध्ये थोडेसे लेअर त्यांना टाकायला सांगितलेले आहेत. जेव्हा स्वतःला पॅम्पर करायचं असतं तेव्हा हेअर कट हा एक खूप बेस्ट ऑप्शन असतो. कसं वाटतंय? हेअर कट झालेला आहे आणि ते माझे केस आता सेट करून देत आहेत. वाव, मस्त वाटतायत मागून. मी शक्यतो कुठलेही हीट प्रॉडक्ट माझ्या केसांवर वापरत नाही, पण उद्याचा दिवस स्पेशल असल्यामुळे मी त्यांच्याकडनं केस सेट पण करून घेतले आणि मला हे खूप आवडतंय यार. किती छान वाटतेय मी. मम्मा मस्त दिसते. थँक्यू. मस्त दिसते ना? हो, मागे वळ, मागे वळ. नाईस. कसे दिसतात स्ट्रेट हेअर माझ्यावरती? मस्त. कर्ली हेअर चांगले दिसतात. माहित नाही. सांगायचं नाहीये. मला तरी आत्ता आवडत आहे स्ट्रेट हेअर, पण माहित नाही ते किती दिवस राहतात आणि मॅनेज करायला कसं आहे. एक वॉश नंतर हे निघून जाणार, मग आपली रियालिटी बाहेर येणार, कर्ली हेअर. हे सुंदर हेअर जे दिसत आहेत मस्त हलताना वगैरे, ते फक्त तात्पुरते आहेत, कारण आपण छान सेट करून घेतलेले आहेत उद्याच्या स्पेशल डेसाठी. अदरवाईज माझ्या केसांचं टेक्स्चर हे कर्ली आहे आणि मला माझे कर्ली हेअरसुद्धा खूप आवडतात. आता आम्ही घरी पोचलेलो आहोत आणि आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर टुमॉरो. मम्मा आता चहा घेते. मला माहितीच नाही पडलंय कधी शूट केलं. हॅपी बर्थडे मम्मा. थँक्यू. फ्रेंड्स, हा आहे माझा आजचा ड्रेस. आणि आता मम्मा रेडी होतीये. मस्त दिसते मम्मा. थँक्यू. तर फ्रेंड्स, बर्थडे ची सुरुवात झालेली आहे. आजचा स्पेशल डे आहे. एक स्पेशल डे म्हणजे माझा स्वतःचा वाढदिवस आहे आज, आणि आम्ही आजचा दिवस प्लॅन केलेला आहे फॅमिली आउटिंगमध्ये. फॅमिलीबरोबर मी पूर्ण टाईम स्पेंड करणार आहे, ज्याच्यात माझे आई वडील पण आहेत, माझी मुलगी आहे, असे सगळेजण आम्ही चाललो आहोत ब्रंचला. आणि हा आहे माझा आउटफिट ऑफ द डे. या ड्रेसची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंट करायला विसरू नका. आता आम्ही पोचलेलो आहोत टी विला कॅफेला आणि इथे आम्ही करणार आहोत ब्रंच. इथे माझे आई वडीलही पोचलेले आहेत आणि आत्ता दुपारचे 12 वाजलेले आहेत. सकाळचा टाईम आहे, वीकेंड आहे, तरी पण टी विला कॅफेमध्ये जास्त काही गर्दी नव्हती. आम्हाला इझिली सीट अवेलेबल झालेली होती. सकाळी आम्ही लवकरच आलेलो होतो. माझे आई वडील ऑलरेडी इथे पोचलेले आहेत आणि ते मेनू कार्डही बघतायत. ही आहे माझी आई. हाय आई. आणि हे आहेत माझे बाबा. हॅलो बाबा. आता आम्ही विचार करतोय काय ऑर्डर प्लेस करायची, याच्यावरनं चर्चा चालू आहे. वीकेंडला जर बर्थडे आला तर ह्याचा सगळ्यात चांगला उपयोग होतो की तुम्ही वीकेंडला तुमच्या बर्थडेच्या दिवशी तुमच्या पेरेंट्स आणि तुमच्या फॅमिलीबरोबर खूप छान टाईम स्पेंड करू शकता, छान बाहेर जाऊ शकता जेवायला वगैरे. आमच्या ब्रंचमध्ये सगळ्यात पहिलं आम्हाला आलं ते मोका कॉफी आणि कोल्ड कॉफी, जी माझ्या बाबांनी आणि दिशानी मागवली होती. आणि मी आणि माझ्या आईने मागवला होता ग्वावा कूलर. त्याबरोबर मागवला होता व्हेज ओव्हरलोडेड फार्म हाऊस पिझ्झा आणि ऑर्डर केला होता चीज फॉन्ड्यू.
फ्रेंड्स, हा चीज फॉन्ड्यू खूप छान होता. त्याच्यामध्ये त्यांनी मशरूम्स दिलेले आहेत, बेबी पटॅटोज दिलेले आहेत, छोटे ब्रेडचे क्रम्स दिलेले आहेत आणि मिक्स व्हेजिटेबल्स दिले आहेत. हे सगळं मला चीजमध्ये डिप करून खायचं आहे. खट्टा मिठा ग्वावा कूलर तर फारच भारी होता. फ्रेंड्स, इथला पिझ्झा जो मी मागवलेला होता तो पण खूप छान होता. तर फ्रेंड्स, हे सगळे होते माझे ब्रंचचे ऑप्शन जे मी ऑर्डर केलेले होते आणि ओव्हरऑल माझा टी विला कॅफेचा एक्सपिरियन्स खूपच छान होता. आई आणि बाबांनी सुद्धा फूड चांगलं एन्जॉय केलं, कारण त्यांच्यासाठी चीज फॉन्ड्यू हा ऑप्शन जरा नवीन होता, पण तरी पण त्यांना तो आवडला. मम्मा कसं वाटतंय तुला? कसं चाललाय बर्थडे? खाऊन पिऊन आणि फोटो काढून झाल्यानंतर आमचा दुसरीकडे जायचा प्लॅन झाला. फ्रेंड्स, तर हा आहे माझा सेकंड लुक ऑफ द डे. फ्रेंड्स, तुम्हाला जर या साडीची लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. फ्रेंड्स, आता आम्ही चाललो स्वामीनारायण मंदिर नऱ्ह्याला आणि तिथे देवदर्शन करणार आहोत. चला मग. दरवर्षी वाढदिवसाच्या दिवशी मी कुठल्या ना कुठल्या देवळात जाते आणि देवाचं दर्शन घेते. यावर्षी मी विचार केला स्वामीनारायण मंदिरला जाऊन येऊया. माझे आई वडीलही या देवळामध्ये फर्स्ट टाइमच येत आहेत. या देवळाच्या आजूबाजूचा परिसर खूप मोठा आहे आणि खूप सुंदर आहे. या देवळाच्या आजूबाजूला भरपूर झाडं लावलेली आहेत त्यांनी आणि खूप स्वच्छताही मेंटेन केलेली आहे. असे छोटे छोटे डोम इथे उभे केलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही उभं राहून भरपूर फोटो सेशन करू शकता, पण मंदिरामध्ये आतमध्ये कॅमेरा न्यायला अलाउड नाही. आमचं देवदर्शन खूप छान झालं. आतमध्ये एकदम रांगेमध्ये लोक चालतात, अजिबात त्रास होत नाही, गर्दी गोंधळ काहीही करत नाहीत, शांतीमध्ये दर्शन घेतात आणि पुढे चालतात. संध्याकाळची वेळ आहे, पाऊस पडून गेलेला आहे, त्यामुळे ढगांचेही वेगवेगळे रंग आहेत. इथे संध्याकाळ खूप छान रमणीय आहे. आमचं खूप छान दर्शन झालेलं आहे. आम्हाला आरतीही मिळाली करायला आणि आजूबाजूचा परिसर पाहण्यात आम्ही थोडासा टाइम घालवतो आहे आता. काय मग, आवडलं तुला देऊळ? छान. कसं होतं? मस्त 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 ना. स्वामी नारायण मंदिर खूप छान होतं, हो ना? खूप छान. तुम्ही पाहिलं, आई सुद्धा माझी खूप हॅपी आहे. तिला सुद्धा देऊळ खूप आवडलं आणि खूप मजा आली. मंदिराच्याच आवारात बाहेरच्या साईडला एक छोटीशी टपरी आहे जिथे बऱ्याच स्नॅक्सच्या गोष्टी मिळतात. इथे मग आम्ही तिथे चहा घेतला आणि घरी जाण्यासाठी निघालो. फ्रेंड्स, आम्ही घरी आलो आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती म्हणजे केक कटिंग. माणूस कितीही मोठा झाला तरी बर्थडेला केक कटिंग केल्याशिवाय बर्थडे सारखं वाटत नाही. आणि नको म्हटलं तरी लिशाला माझ्या तोंडाला केक पासायचाच होता, त्यामुळे थोडासा मी लावू दिला आणि आईही त्याच्यामध्ये सहभागी झाली. तर फ्रेंड्स, असं होता माझा बर्थडेचं सेलिब्रेशन जे मी बर्थडेच्या दिवशी माझ्या फॅमिलीबरोबर दिवस स्पेंड केला आणि त्यानंतर होतं मैत्रिणींबरोबरचं सेलिब्रेशन जे मी नेक्स्ट डे संडेला केलं. बर्थडेचा नेक्स्ट दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशी मी पार्टी माझ्या मैत्रिणींना दिली. 10-12 जणींचा मैत्रिणींचा ग्रुप आहे. आम्ही सगळे मिळून एकमेकींचे वाढदिवस सेलिब्रेट करत असतो, एकमेकींना पॅम्परही करत असतो आणि खूप सारी मजाही करत असतो. नाचोज, पनीरमधले काही आयटम्स आणि हराभरा कबाब असं व्हेजमध्ये आम्ही स्टार्टर्स ऑर्डर केलेले होते आणि चिकनमध्येही आम्ही काही स्टार्टर्स ऑर्डर केलेले होते. फ्रेंड्स, हा आहे माझा बर्थडे केक जो सगळ्या मैत्रिणींनी मिळून माझ्यासाठी बनवून आणलेला आहे. बॅड डिसिजन मेक्स बेटर स्टोरीज आणि त्याच्या आजूबाजूला असलेलं बर्थडेचं डेकोरेशन खूप भारी होतं. तुम्ही पाहताय इथे मस्त म्युझिक लावलेलं आहे आणि माझ्या मैत्रिणी डान्स करतायत. खूप मजा आली या पार्टीमध्ये. ओव्हरऑल पार्टी खूपच छान झाली आणि सगळ्या मैत्रिणींनी खूप एन्जॉयही केलं. येस फ्रेंड्स, आणि फायनली केक कापायची वेळ झालेली आहे. दुसऱ्या दिवशीसुद्धा मी माझ्या बर्थडेचा केक कापते आहे कारण माझ्या मैत्रिणींना मी पार्टी दिलेली आहे.
तर फ्रेंड्स, असं होतं माझं बर्थडे सेलिब्रेशन माझ्या फॅमिलीबरोबर आणि दुसऱ्या दिवशी माझ्या मैत्रिणींबरोबर. आय होप तुम्हाला माझा हा बर्थडे व्लॉग आवडला असेल. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी येत असते. माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या बर्थडे ड्रेसची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंट करा. भेटूया नवीन एका व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत बाय.